योद्धा न्यूज मराठी। वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार, कुलूपबंद रुग्णालयामुळे रुग्णांचे हाल। डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर गोरगले आणि राहुल सोनवणे यांचे मध्यरात्री स्टिंग ऑपरेशन। वाफगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ आणि अत्यंत बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रुग्णांच्या सेवेसाठी 24 तास उघडे असणे गरजेचे असलेले हे शासकीय आरोग्य केंद्र रात्रीच्या वेळी चक्क कुलूपबंद अवस्थेत आढळून आले। डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर गोरगले यांनी राहुल सोनवणे यांच्यासह रात्रीच्या वेळी केलेल्या एका धाडसी स्टिंग ऑपरेशनमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला असून आरोग्य प्रशासनाचे धिंडवडे कळाले आहेत। स्टिंग ऑपरेशनमध्ये काय आले सत्य समोर? मध्यरात्रीच्या सुमारास पत्रकार संघाच्या टीमने आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला चक्क कुलूप लावलेले होते आणि आतील सर्व दिवे बंद होते। पत्रकार मनोहर गोरगले आणि राहुल सोनवणे यांनी आवाज दिल्यानंतर आतून एकमेव महिला कर्मचारी स्टाफ नर्स अर्चना पाळेकर यांनी दरवाजा उघडला। रुग्णालयातील इतर जबाबदार डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांविषयी विचारणा केली असता डॉक्टर बाहेर जेवायला गेली आहेत असे उडवाउडवीचे उत्तर त्यांनी दिले। मात्र रात्रीच्या वेळी उपस्थित असणं आवश्यक असलेला कोणताही दुसरा सहाय्यक कर्मचारी किंवा शिपाई तिथे उपस्थित नव्हता। रुग्णांच्या जीवाशी खेळ, वॉर्ड अंधारात। स्टिंग ऑपरेशन दरम्यान आरोग्य केंद्रातील वॉर्ड आणि इतर महत्त्वाचे कक्ष पूर्णपणे अंधारात आणि कुलूप बंद असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले। यावरून प्राथमिक आरोग्य केंद्र वाफगाव येथे नेमकं चाललंय तरी काय असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। रात्री अपरात्री एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, उदाहरणार्थ भीषण अपघात, विषबाधा, सर्पदंश किंवा एखाद्या गरोदर महिलेला प्रसूतीसाठी तातडीनं आणले गेले तर अशा कुलूपबंद रुग्णालयामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येऊ शकतात। रात्री येणाऱ्या रुग्णांनी नक्की जायचे कुठे? केवळ कागदावरच 24 तास सेवा दाखवून प्रत्यक्षात मात्र गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप पत्रकार संघानं केला आहे। कारवाईची तीव्र मागणी। आरोग्य विभाग जागे होणार का? आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत, रजेचे नियम पाळत नाहीत आणि कर्तव्यात कसूर करतात अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून आधीपासूनच केल्या जात होत्या। आज पत्रकार संघाच्या अध्यक्षांनीच हा प्रकार रंगेहात पकडल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी तथ्य असल्याचं स्पष्ट झाले। शासनाचा भरभक्कम पगार घेऊनही कर्तव्याच्या वेळी गायब राहणाऱ्या अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर शासन आता तरी कडक कारवाई करणार का? शासकीय नियमानुसार हे केंद्र 24 तास सुरू असणे बंधनकारक आहे, मात्र इथे रात्रीच्या वेळी कुलूप लावून रुग्णांना वाऱ्यावर सोडले जाते ही अत्यंत गंभीर बाब आहे। तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। संबंधित डॉक्टर व दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी हीच वाफगावच्या जनतेची मागणी आहे। कारवाई न झाल्यास डिजिटल मीडिया पत्रकार संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। मनोहर गोरगले व राहुल सोनवणे। नमस्कार, मी मनोहर गोरगले। आज आपण या ठिकाणी वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत। नक्की या ठिकाणची परिस्थिती काय आहे? कारण काही लोकांचे आपल्याला फोन आले की या ठिकाणी डॉक्टर नर्स कोणी उपस्थित राहत नाही, हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं असता पूर्ण लाईटी बंद आहेत, या ठिकाणी कुलूप होतं, हे आमच्या समोर आता उघडलेलं आहे। आतली परिस्थिती काय ते आपण जाणून घेऊया। नमस्कार मॅडम, आपला परिचय सांगा। मी इथे वाफगावच्या इथे स्टाफ नर्स म्हणून आहे। हा, माझं नाव अर्चना पाळेकर सिस्टर म्हणून आहे। आता या ठिकाणी आम्ही आल्यानंतर पूर्ण लाईटी बंद आहेत, तुम्ही एकटेही आम्ही आवाज दिल्यानंतर या ठिकाणी आलेला आहात। त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितल्याप्रमाणे औषध दिली, पण बाकीचा स्टॉप कुठे आता इथे? सर आहेत, पण सर बाहेर जेवण करायला गेले आता। हा, बाकीचा स्टाफ अजून म्हणजे तुम्ही दोनच आहे का रात्रीचे? नाही, दुसरी पण असतात, शिपाई वगैरे असतात। आता कुठीच नाहीये, पूर्ण कुलूप लावून तुम्ही या ठिकाणी आज जर इमर्जन्सी एखादा पेशंट आला तर त्यांनी काय करायचं?
की इथं जर डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत, आम्हाला काही गोष्टी कळाल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत की या ठिकाणी काहीतरी गडबड चालू आहे. या ठिकाणी डॉक्टर उपस्थित राहत नाही देत, कुणीतरी बाहेर जातं. कुलूप आहे, नियमानुसार हे कुलूप उघडच पाहिजे, 24 तास हे कुलूप उघडं पाहिजे, परंतु या ठिकाणी कुलूप बंद असतं आणि लाईटी बंद आहेत. कॅमेरामन आपण आतमध्ये या, हे पहा, आपण या ठिकाणी वार पहा, पूर्ण बंद आहे. इथं आतमध्ये पूर्ण बंद आहे, या ठिकाणी कुणी नाहीये, सगळं बंद आहे. याचा अर्थ या ठिकाणी कुणी नसते. आम्ही आल्यानंतर या ठिकाणी कुलूप उघडून आम्हाला आतमध्ये औषधं दिलेली आहेत. तर शासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्याला आम्हाला हेच विचारायचे की यांच्यावरती नियंत्रण कोणाचं, की हे या ठिकाणी कामाला येतात किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी कोणाची आहे. जर हे वेळेवर येत नसतील तर यांच्यावर कारवाई आता काय होणार. याच्या आधी सुद्धा या ठिकाणी बरेच रजेवर जातात, काहींना सांगत नाही, रजेवरून येतात, मेडिकल रजा टाकतात, कोण वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी चाललेलं काही आमच्या कानावर आल्यामुळं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर शासनाला एकच विनंती आहे की याची सखोल चौकशी करावा. संबंधित जो तालुका आरोग्य अधिकारी असतील माने सर, त्यांना सुद्धा विनंती करतो या माध्यमातून, आपल्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह 24 मधून, की सदर या ठिकाणी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. कारण या ठिकाणी पगार शासनाचा घेतात आणि बाहेर जेवणासाठी जातात किंवा फिरत असतात. या ठिकाणी कुणीच नाही, फक्त एक या ठिकाणी कर्मचारी आहे, बाकी कुणी नाही. नाही तर कुलूप आहे. जर इमर्जन्सी जर एखादा ऍक्सिडेंट झाला, काही साप चालला किंवा एक बाळंतीण लेडीज आली तर त्याला कुठं घेऊन जायचं, हा खूप मोठा या ठिकाणी प्रश्न उपस्थित आहे. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.